आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका। जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी करतात, विनंती करतात, देवा तुझं भजन करत असताना, कथा करत असताना, गात असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे। पूर्ण अभंगामध्ये एक सिद्धांत आहे आणि एक सिद्धांत पटवून देण्याकरता तुकोबारायाने 3 दृष्टांताची नियुक्ती केलेली आहे। अभंगाचा सिद्धांत आहे दुसऱ्या चरणामध्ये तैसे राहो माझे मन। तैसे राहो म्हटल्याच्या नंतर प्रश्न निर्माण होतो कैसे राहो, मग कसं राहावं तर सांगतात पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईच्या मनाची जी स्थिती झालेली असते, भजन करत असताना माझ्या मनाची ती स्थिती व्हावी। पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। आपल्या पुत्राचं कौतुक ऐकत असताना आईला जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद भजन करताना महाराज म्हणतात मला झाला पाहिजे। हे जर कळलं नसेल तर दुसरा दृष्टांत देतात हरिणाचा। हरिण माहिती सर्वांना, आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही, कानाला उचलून दाखवायचे ना, ते हरिण नाही। आपल्या शेतामध्ये हरिण असतं बघा, जंगलामध्ये हरिण। पारध्याला जर हरणाला पकडायचं असेल तर पारधी हरणाच्या पाठीमागे कधी पळत नाही। मग त्याच्याजवळ एक सुंदर बिन नावाचं वाद्य असतं बघा, सुंदर ती बिन नावाचं वाद्य काढतो आणि एका झाडावर बसून तो बिन वाजवत बसतो। पण त्या बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेलं आतुरलेलं हरिण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे ते बिन ऐकत राहतं आणि तेवढ्या टायमात तो पारधी भात्यातला वाण काढतो आणि त्या हरणाला मारून टाकतो। पण पडलेलं हरिण त्या पारध्याला म्हणतं दादा माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं तर मारलं जाऊ दे, पण जोपर्यंत ऐका जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत फक्त तुझं बिन वाजवायचं बंद करू नको, एवढीच माझी तुला विनंती आहे। म्हणजे बिनेचा नाद ऐकण्यासाठी हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला। महाराज म्हणतात मला सुद्धा भजन करताना माझा देहाचा विसर पडला पाहिजे। देह जावो अथवा पांडुरंगी, बस या देहाचा विसर पडला पाहिजे। महाराज विषय येतो त्यांचा झाला नारायण आवडी जनधन भक्त ऐसे जाना जे देही उदास। लक्षात येते का, जे देहावर उदास आहेत लक्ष देऊन ऐका। भजन करत असताना ज्यांना आपल्या देहाची पर्वा नाही असं भजन माणसानं केलं पाहिजे। आणि महाराज म्हणतात ज्या हरणाला जसा देहाचा आणि मरणाचा विसर पडला, भजन करत असताना मला सुद्धा माझ्या देहाचा विसर मरणाचा विसर पडला पाहिजे। हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहितीये तुम्हाला, कासवीनीला स्तन नसतात बरं का। कोणी म्हणाल महाराज कासवीनीला जर स्तन नसतात तर तिच्या पिलाची पुष्टी कशाने होत असते, तर महाराज म्हणतात कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी। कासवीन फक्त आपल्या पिलाकडे प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडे प्रेमानं पाहतं, पण जेव्हा दोघांची नजर होते आणि त्या नजरेतून कासवाला प्रेम पाहणा मिळत असतो बरं का, लक्ष देऊन ऐका। त्या कासवीनीनं मुलाकडे प्रेमानं पाहिलं की त्याच्यातूनच त्याला पुष्टी मिळते, ताकद मिळत असते बरं का। महाराज नजरेतून प्रेम कळत असता, बोलण्यातून प्रेम कळत नाही। माझं बोलणं कळतंय तुम्हाला, जे शब्दात मांडता येतं त्याला प्रेम म्हणत नसतात, जे नजरेतून कळतं त्याला प्रेम म्हणत असतात। प्रेम हे नजरेतून कळतं, शब्दात। काही माणसं आपल्याला दिसले की महाराजाकडे पाहिलं की आपल्याला कळतं याला महाराज पाहिला की आनंद होतो। काहीच्या बोलण्यातून बी प्रेम कळतं ना। काही गावात आले म्हणतात राम राम महाराज कधी आला, म्हणायचं याचं प्रेम आहे। काय म्हणतात राम राम, समजा आपल्या वैतागलेले आहे राम रामच, पण दगडानं फेकून हल्ल्यासारखा लागतो महाराज विठाला। बोलण्यापेक्षा नजरेतून प्रेम कळत असतं आणि तो प्रेम पाना कासवाला आपल्या आईच्या नजरेतून मिळतो। पण दोघं जेव्हा एकमेकाकडे पाहतात तेव्हा या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो। महाराज म्हणतात मला सुद्धा भजन करत असताना या जगाचा विसर पडला पाहिजे। तुका म्हणे पाय कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ आहे। सज्जनो, परमार्थ हा जो विषय आहे लक्ष देऊन ऐका। या अभंगामध्ये तुकोबाराय मनाला समजून सांगतात, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। लक्ष द्या माझ्याकडे, माया हो मनानं इकडं ऐका, मनाचाच विषय चालू आहे, लक्ष देऊन ऐका बघा।
तुकाराम महाराज म्हणतात मनाला समजून सांगितलं पाहिजे. परमार्थ हा जो विषय आहे तो मनाचा विषय आहे. शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा परमार्थ हा विषय नाही. शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा परमार्थ विषय नाही. परमार्थ हा विषय मनाचा आहे आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. परमार्थ करावा लागतो मनाने आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. लक्ष देऊ नका बरं का. काही माणसं म्हणतात परमार्थात आल्यापासून हा माणूस बदलला, परमार्थात आल्यापासून माणूस बदलला, मग त्याला काय शिंग फुटतात का? का शेपूट फुटते? नाही. त्याच्या वागण्या, बोलण्यात, उठण्यात, बसण्यात, चालण्यात बदल होतो. मनात परिवर्तन होणं हे परमार्थाचं लक्षण आहे. विठाला म्हणून परमार्थ हा मनानं केला पाहिजे आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. लक्ष देऊ नाही का बरं का. एक मन म्हणतो चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन म्हणतात कीर्तन ऐकून कोणाचं चांगलं झालं, तिसरं मन म्हणतात द्यायचे धंद्याचे सांगायचे, नाही सांगतील तर काय खातील. 1.5 वर्ष कीर्तन नव्हते मग आम्ही का धोत्र ऐकले का? महाराज कीर्तन असल्यावरच जगू शकतो हे आता तरी डोक्यातून काढा ना. अरे 1.5 वर्ष नव्हते ना महाराज, मग मेले का महाराज लोक? ऐका, काय म्हणतात द्यायचे धंद्याचे, दुसरं म्हणतात नाही ऐकायचं तर आपण लांब उभे राहू. लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात, एखादी घालून निघून जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतो नको 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 नको. 10 गावचे लोक एखाद्यानं पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. लक्ष देऊ नका बरं का. भगवंत अर्जुनाला म्हणले अर्जुना तुला माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिल्यांदा काय कर, तू मन हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी. पहिल्यांदा मन अर्पण कर, मग बुद्धी अर्पण कर, मग प्राण अर्पण कर आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. मयेव मना धस्व मय बुद्धी निवेशया निवशिष्यसि मयेव अथ ऊर्ध्व न संशया. पहिल्यांदा मन मला अर्पण करा आणि महाराज परमार्थ हा मनानं करावा लागत असतो. तुकाराम महाराज म्हणतात या मनाला समजून सांगण्यासाठी मी काय काय केलं नाही. काय काय करी तो या मना हरी रे तुझ्याकडे आणण्यासाठी मी काय काय केलं नाही. काय काय करी तो या मना करी ना ऐके नारायणा करू नये त्याची गरीबी वंचना निवपतना आदगले. मन करत नाही असं नाही महाराज, मन एक क्षण सुद्धा शांत बसत नाही. फक्त जे करायचे ते करत नाही, है की नाही? मन शांत राहतं का? भागताई कोडी चळण मोडी काढी. महाराज म्हणतात संडासला बैल दिशेला जरी गेले तर माणसं शांत बसत नाही, जमीन उकरत राहतात. एखादा म्हणलं काय करायला, म्हणे उद्या पेरायचं वल कुठून गेली पाहिलं. म्हणजे तिथं बी माणसाच्या मनाची क्रिया चालू राहते, फक्त मन जे करायचं ते करत नाही. लक्षात येते का? मन करत नाही असं नाही, सारख्या मनाच्या क्रिया चालू राहतात, फक्त जे करायचं ते मन आपलं करत नाही. महाराज म्हणजे या मनाला मी तुझ्याकडे आणण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण हे मन माझं तुझ्याकडे येत नाही. काय येत नाही महाराज? बहुचंचल चपला
चंचल चपल जाता येता न लगे वेळ. महाराज म्हणतात हे मन चंचल आहे. किती चंचल आहे महाराज? कीर्तनात बसलं तरी घरी जाऊन येतं, एवढं चंचल आहे. हा, इथून मुंबईला जायचं असेल किंवा पुण्याला जायचं असेल तर 10 तास लागतात, बरोबर आहे. आपल्या गाडीने 10 तास लागतात. विमानाची व्यवस्था असली तर तासात पोहोचला असतं, पण मनाला किती तास लागतात तो पुण्याला जायला? हा, अरे जायला नाही, गेलं बी ना आलं बी त्याला काय वेळ आहे महाराज? वायू चंचल मी मन कृष्ण रमाती बलवदृढम तस्याहं विग्रहं म्हणे वायू दिवस दुष्करम. महाराज म्हणतात या मना एवढं चंचल या जगात काहीच नाही. मना एवढं चंचल काही नाही. ऐका लक्ष देऊन. ये मन बडा चंचल कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. ये मन बडा चंचल आहे. वा, हे मन चंचल आहे महाराज. याला किती समजून सांगितलं तर ऐकत नाही, आहे की नाही? असं कीर्तन ऐकलं की एक मन बाबा सगळं सोडायचं रे. आता माळ घालायची सानप महाराजाच्या हातानं देव करायचा. दुसरं मन लगेच म्हणतात बिघडले का कीर्तन? आपण माळी घातल्यावर बोकड्याचं का नागराज दुखव का? त्या बोकड्याचं काय होईल? बोकड्या तू सुधर ना. लय आवड. एखाद्याला जर म्हणलं आपण माळ घाला, ते बरं म्हणलं ऐकलं तुमचं घातली माळ, म्हणजे बोकडे करायचे का सांगा तुम्ही? त्याचं काय बी होईल बाबा. आपुली आपण संसार बंधन लक्ष ठेवा बरं का. हे मन चंचल आहे महाराज. या मनाला आपण समजून सांगा, हे मन ऐकत नाही. लक्ष देते तुम्हाला? मग महाराज तुम्ही सांगता मन ऐकत नाही, बरोबर आहे. म्हणून या मनाला समजून सांगतात काय? कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची. शब्दाकडे लक्ष द्या. बघून घे सावडी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची. मनोभावे भावगीत जरी असलं तर मनाला सांगा. मनोभावे भजन तू प्रभूचा लागू चैनाला, प्रभूचा लागू चैनाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरा.
वेड्या तुला मनाला सांगतात मनोभावे भजन तू गोविंद गोविंद मना लागलिया चंद मग गोविंद ते काया भेद नाही देवारया किंवा देवा तया. मनाला समजून सांगितलं पण मन आपलं देवाकडे येत नाही महाराज. का येत नाही त्याचे कारण आहेत. काय कारण आहेत ऐका. मन देवाकडे न येण्याचे 3 कारण आहेत. पहिलं कारण आहे मनावर अनादिकालापासून विषयाचे संस्कार पडले म्हणून मन देवाकडे येत नाही. दुसरं कारण देवाकडे गेल्यानंतर मनाचं स्वतंत्र अस्तित्व शिल्लक राहत नाही म्हणून मन देवाकडे येत नाही. आणि तिसरं कारण मनाला बंधन आवडत नाही म्हणून मन देवाकडे येत नाही. 3 कारण आहेत हा. पहिलं कारण संसार सोडावासा वाटत नाही म्हणून मन देवाकडे येत नाही. दुसरं कारण मनाला बंधन आवडत नाही म्हणून मन देवाकडे येत नाही. आणि देवाकडे गेल्यानंतर मनाचं स्वतंत्र अस्तित्व शिल्लक राहत नाही म्हणून मन देवाकडे येत नाही. विषयाचे संस्कार मनावर आहेत ना महाराज. अनादि संसार मायेच्या ठाई. अनादिकालापासून मनावर विषयाचे संस्कार आहेत म्हणून आपलं मन देवाकडे येत नाही. बघा अनादिकालापासून आपण विषय भोगत आलेलो आहे का नाही. मायावर माझ्याकडे लक्ष द्या. विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. महाराज म्हणतात संसार कडू आहे पण मनाला गोड वाटतो आणि परमार्थ गोड आहे पण मनाला कडू वाटतो. बरोबर आहे का नाही. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड माझे केशवा देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे. बोल चला अमृताहुनी गोड नाम तुझे पण मन माझे केशवा का बहाने गे. पण मन घेत का महाराज. देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे पण मन घेत नाही. दारू कडू आहे पण मन सोडत नाही. कोणी म्हणत तुम्हाला कसं काय माहित. लोक तोंड वाकडं करतात. मी काय अनुभव नाही घेतले. कोणी म्हणायचं माझं हे अवघडच हे असं बोलणं काही नाही. लगेच कट करतात आणि तेवढंच टाकतात. लगेच बदनाम महाराज आहे का. दारू कडू आहे कडू असावी असं आहे का. ज्याला अनुभव आहे त्यांना सांगा ना आहे का नाही का. दारू कडू आहे ना महाराज. मी सांगतो तुम्हाला बघा कडू असावी म्हणून चकना खातात ना चव बदलावी म्हणून तोंडाची आहे का. कदाचित तोंड वाकडं करतात फुगत बाहेर येतात. कडूच असली पाहिजे. एकानं भरत महाराज बायकोला झाकणभर दारू पाजली. बायकोला झाकणभर दारू पाजली आणि त्या बायकोने केलं किती कडू आहे म्हणे. ते म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं. माझं मला माहिती मी एन्जॉय म्हणून नाही पिते. हे कसं पचवतोय माझं मला माहिती आहे. काय पिणारे माणसं कारण करून पितील सांगता येत नाही पण पितात एवढं खरं आहे. विठा गुरुजी एकाच्या दातात दुखत होतं म्हणून दात काढाय दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेलं 4G आहे जरा. दवाखान्यात गेल्यानंतर ते डॉक्टर म्हणे तुमचा दात काढायचा पण तुम्हाला भुलीचं इंजेक्शन द्यावं लागेल म्हणे. भुलीचं इंजेक्शन द्यावं लागेल पण ते परवडणार नाही म्हणे तुम्हाला महाग आहे थोडं. तो म्हणे मग असंच काढा. ते म्हणे असं काढायचं पण तुम्हाला हिंमत आली पाहिजे ना. मग तशी कशी हिंमत येणार. मग डॉक्टरना युक्ती लावली म्हणे घेत असतात म्हणे हो चालतं. कंपाऊंडरला सांगितलं एक पेट भर म्हणे. एक पेट भरला की डॉक्टर म्हणे आली का आता हिंमत थोडी. माणसं भांडायच्या अगोदर म्हणतात लावू दे एकदा थांब. हिंमत आली तेव्हा आता ते माहित काय डॉक्टर म्हणे हिंमत आली का म्हणे थोडी आली म्हणे. कंपाऊंडरला सांगितलं आणखी एक भर.
आणखी एक भरलं म्हणे आता आली घेतलं म्हणे आणखी थोडी आली. डॉक्टर म्हणे अजून एक भर आणखी एक भरलं. डॉक्टर म्हणे आता आली हिंमत. पेशंट म्हणे आता कोणाच्या बापात ताकद आहे आपल्या दादा हात लावली गेली का अवघडच पंचायत दारू कडू आहे वाईट आहे पण मन सोडत नाही आणि परमार्थ गोड आहे पण मन घ्यायला तयार करत नाही. महाराज मन घेत नाही. लक्षात ठेवा का गोड परमार्थ लागे कडू. परमार्थ गोड आहे पण तो कडू वाटतो आणि संसार कडू आहे पण तो गोड वाटतो. का अनादिकालापासून आपण तो भोगत आलेलो आहे ना. संस्कारच तसे आहे का नाही सांगा बरं. माय एवढंच लेकरू असतं पहा वर्षा 1.5 वर्षाचं त्याला काही कळत नाही. त्याची माय त्याला अशी भेटती मामाची पोरगी बायको करायची दम धर दम धर दम धर धर. कोणाची करायची तू सांगायचे कामच पडणार नाही तर मोठं होऊ दे. मला लहानपणापासून बायको कोण शिकवली त्याला कळत नसताना तुम्ही शिकवली ना लहानपणापासून बायको बायको बायको. मग मोठं झाल्यावर बायकोचं ऐकलं वाईट वाटून घ्यायचं काय कारण बोला ना. तुम्हीच बायको शिकवली त्याला माहित होती का. तुम्ही शिकवली महाराज मग ऐकलं मग काय झालं पण जमत नाही. बायकोचं ऐकल्यावर जमत नाही महाराज. प्रत्येक बाईला असं वाटतं माझ्या पोरीचं लग्न झालं की माझा जावई माझ्या पोरीच्या बोला पोटात आलं तर पोटात कशाला ठेवता बोला. माझा जावई माझ्या पोरीच्या असा मुठ्ठीतच असला पाहिजे. आणि पोरग थोडं ऐकण्यात गेलेलं जमतं का. एका बाईच्या पोरात लग्न झालं म्हणलं कस काय बनायचं लाज राहिली नाही म्हणे पोरा. नुसतं बायकोच्या पुढं 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 बहीण झाला म्हणे बायकोचा बहीण लाज राहिली नाही त्याच्यात. म्हणलं जवाई देव माणूस भेटला म्हणे महाराज पोरी भांडे घासू देत नाही धुणं धुऊ देत नाही. तेच काम जवाईन केले की जवाई देव माणूस होतो पोरग बहीण होतोय. लहानपणापासून आपण त्याच्यावर विषयाचे संस्कार टाकलेले आहे महाराज. मग आता सांगा परमार्थ करायचा मग काय संसार सोडून द्यायचा का. अजिबात संसार सोडायचा नाही. महाराज म्हणतात संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे संसारात राहा. अजून सांगू तुम्हाला आसोनी संसारी बोला 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 जिवे वेदू करी वेद शास्त्रो भारी बाह्या सदा ना जग छोडो ना हरी बोलो. फार महत्वाचं वाक्य आहे. ना जग छोडो ना हरी बोलो कर्म कर जिंदगानी में रहो दुनिया में तुम सदा जैसा कमल रहता पानी में. महाराज म्हणतात पाण्यासारख्या पाण्यात जसं कमल आलिप्त कमल सत्यवादे करी संसार सकळ आलिप्त कमळ जडिलेशे. कमळाचा जन्म पाण्यातून आहे पण पाण्याशी संबंध नसल्यासारखं जीवन आहे का. म्हणून संसारात माणसानं असं राहिलं पाहिजे. सांगू संसारात कसं राहायचं माय. संसारात कसं राहायचं गुळाच्या भेलीला चिकटलेल्या मुंगळ्यासारखं. तुटून येतो का सुटून येतो बोलाय मुंगळे हो. तुटून येतो का तुटून येतो पण सुटून येत नाही महाराज. असे माणसं संसाराला चिकटलेले असतात. अजून सांगेन मी तुम्हाला संसारात कसं राहिलं पाहिजे माया हो तुम्हाला कळेल. दह्यातला केश जसा असतो ना दह्यातला केश दह्यात जसा केश पडला काढायला कष्ट लागतात का माया हो. दह्यातल्या केशाला काढायला कष्ट लागत नाही. धरला की असा अलगद बाहेर येतो बरं का.
कष्टही लागत नाही आणि त्याला दहीही लागलेलं राहत नाही. बाहेर आल्यानंतर कळत नाही हा दह्यात होता म्हणून, ऐका. पण माणसं संसारात कशी राहतात? दह्यातल्या केशाप्रमाणे नाही, वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतल्या केसाप्रमाणे. तुटून येतोय पण निघून येतो का? नाही. मग त्याला काढायचं अलगद. कष्ट झाले नाही पाहिजे, त्रास झाला नाही पाहिजे. मग काय करावं लागेल? काहीच नाही, सोपं आहे. त्या भाकरीला थोडा पाण्याचा ओलावा द्यावा लागेल, आहे बघ. त्या भाकरीला थोडा पाण्याचा ओलावा द्यावा लागेल. आणि भाकरीला काय एकदा पाण्याचा ओलावा दिला की भाकर काय होईल? नरम होईल. आणि भाकर नरम झाली की केस काढायला कष्ट लागणार नाही. तसं संसारात गुंतलेल्या मनाला देवाकडे आणायचं तर काय करावं लागेल? जसा भाकरीला ओलावा मारला पाण्याचा, तसा मनाला ओलावा मारावा लागेल भक्तीचा. भक्तीचा, सत्संगाचा, कीर्तनाचा या ओलावा या मनाला एकदा लागला की हे मन थोडं नरम होईल. आणि एकदा हे मन नरम झालं की आपोआप मंडपाकडे पाय आल्याशिवाय राहणार नाही महाराज. या मनाला ओलावा लागला म्हणून शिरपूर वरून लोक इथे आले ना. या मनाला भक्तीचा ओलावा लागला म्हणून एरंड्यावरून लोक आले, लांब लांबून लोक आले महाराज. मनाला भक्तीचा ओलावा एकदा लागला की मन देवाकडे यायला वेळ लागत नाही. म्हणून महाराज या मनाला देवाकडे आणायचं तर काय? संसार लक्ष देऊ नये बरं का. आपण आपल्यातून घर बाहेर पडला पाहिजे महाराज. आपण घरातून बाहेर पडतो, घर आपल्यातून बाहेर पडणं अवघड आहे. आपण संसारातून बाहेर पडू पण संसार आपल्यातून बाहेर पडणं अवघड आहे. लक्ष देऊ नाही का? थोडं भांडण नवरा बायकोचं झालं की नवरा काय म्हणतो? बस बस, अशी आखते ना, बस झाला आता, तोंड पाहणार नाही तो, तोंड जातो ना आता बसायच होतो. ती म्हणते तुम्ही वसाई झाल्यावर मी कशी राहू? तो म्हणतो मी कशाला जाऊ माणच्या. सोडावासा वाटत नाही महाराज. किती बी असू द्या ना तुम्ही, है की नाही. एखादा महाराज जर म्हणला तुमचा टाळ चुकला तर माणसं म्हणतात तो टाळ आणि तो कीर्तन चाललं. बायको किती जरी बोलली तर राग येत नाही महाराज. कुणावरून म्हणतात महाराज तोंडान फटकळे पण जपाय भारी. पदराव पदर टाकतात. लक्ष दिले का? संस्कारच विषयाचे पडलेले आहे. आपण जाऊ तिथं संसार उभा करू महाराज. हे घरादाराला मुला बाळाला वैतागलं. लक्ष देऊ नाही का? घरादाराला मुला बाळाला वैतागलं मग काय करावं? लांब वनात गेलं. बायका लेकरं सोडली लांब वनात गेलं. आपल्या इकडचं होतं तिकडे पुण्याकडे गेलं आणि एका झाडाखाली भजन करत बसलं. ऐका लक्ष देऊ. झाडाखाली भजन करत होतं जंगलात. काही गुरं चारणारे पोरं आले आणि त्यानं पाहिलं. कोणीतरी महात्मा दिसला वाटतंय. पोरं गावात आले म्हणले अहो आपल्या गावातल्या जंगलात कोणीतरी भजन करत महात्मा बसला. आता महात्मा नव्हता, ते संसार सोडून आलो होतं वैतागून बरं का. म्हणजे कोणीतरी भजन करत बसलं. मग लगेच लोकांना सांगायची आवड. दर्शनाला गर्दी सुरू झाली महाराज. दर्शनाला गर्दी सुरू झाली. त्याच्यातले 4 शहाणे माणसं पुढे आले. म्हणजे महाराज पावसाळा तोंडावर आला आणि तुम्ही या झाडाखाली भजन करत बसले. पाऊस आल्यावर मग कसं भजन करणार? तुम्हाला झोपडी बांधून दिली जमल का? 4 शहाण्या माणसाने झोपडी बांधून दिली. आता हे महाराज झोपडीत राहायला लागले. कथाकथित महाराज झोपडीत राहायला लागले. आता जिथं माणसं राहतात तिथं उंदरं येतात. त्या झोपड्यात झाले उंदर. मग त्या उंदरान कार्यक्रम केला याची लंगोटी करताना. आता या महाराजाला ते टेन्शन सहन झालं नाही. त्या लोकांना बोलून घेतलं. अहो म्हणे कशाला झोपडं बांधून दिलं? काय झालं म्हणे महाराज? उंदर झाले ना म्हणे याच्यात. ते लोक म्हणले तुम्ही राहा, उंदराला राहू द्या, तुम्हाला तरी सोबत राहू द्या, उंदराला राहू द्या, तुम्ही राहा. दुराग्रह का करता? एका सप्त्यात 7 कीर्तन असतात. 7ही तुमचेच व्हावाची अपेक्षा कशाला? घुसू द्या दुसऱ्याला, घुसू द्या. आता दुराग्रह काऊन करायला लागला? अहो ते म्हणे राहण्याबद्दल काय नाही, पण त्यांनी लंगोटी करताना त्याचं काय करायचं सांगा. लोक म्हणले बाबा ताण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. महाराज उंदरावर आपल्याजवळ औषध आहे. काय बोला ना? मांजर. एक मांजर आणून घालतो तुम्हाला ताण होणार नाही. 4 शहाण्या माणसाने मांजर आणून घातली. संसार कसा वाढतो बघा. मांजर आणून घातली. आता होते 2 उंदर. त्या मांजराने ते नाश्त्यात खाऊन टाकले. आता मांजराला खायला काय आहे का? ती लागलं बोंबलायला. आता याचीच खायची सोय नाही तर मांजराला काय खाऊ घाल? त्याला ते मांजर ओरडायलेलं ती पाहुणा पुन्हा त्या 4 माणसाला बोलून घेतलं. अहो म्हणे आता मांजर इथं आणून घातलं. आता काय खाऊ घालू म्हणे याला? बोंबलायला लागलो म्हणे. ते लोक म्हणले बाबा ताण घेऊ नका. मांजर बोंबलू नाही याच्या करता त्याला काय पाहिजे?
दूध एक गाय आणून घालतो तुम्हाला होईल मांजरीला होईल ताण घेऊन 400 माणसाने गाय आणून घातली 10 लिटर दूध देणारी गाय महाराज पिऊन पिऊन किती पेईल 1 लिटर 2 लिटर मांजर 1-2 लिटर 5-6 लिटर दूध रोज खराब व्हायला लागलं वास सुटायला लागला भजनात व्यत्यय यायला लागला त्याला तीही पावना पुन्हा 4 माणसाने त्या बोलून घेतलं अहो चांगलं झोपडीत राहत होतो काय झालं म्हणे महाराज झाडाखाली राहत होतो म्हणे काय झालं हे झोपडं बांधून दिलं म्हणे मग काय झालं अहो उंदरं झाले म्हणते मग मांजर आणून घातली मग मांजरीला खायला काय नाही म्हणून गाय आणून घातली आता हे दूध रोज खराब व्हायला लागलं याचा वास सुटायला लागला काय करायचं भजनात व्यत्यय यायला लागला जमना आपल्याला आहे महाराज लोक म्हणले बाबा ताण घेऊ नका दूध खराब होऊ नये याकरता काय करावं लागेल तापवावं लागेल बरोबर आहे ना दूध खराब होऊ नये याकरता तापवावं लागेल तापवल्यानंतर त्याच्यात थोडं बोला ना माया विरजन घालावं लागेल नंतर त्याची काय लावावं लागेल रई लावावं लागेल त्याच्यातून काय निघल लोणी निघल ते काय करावं लागेल कढवावं लागेल आणि त्याचं काय तयार होईल तूप आणि हे सगळं कराय कोण पाहिजे हा ढाकळ्या म्हणा सांगतो पण मान समजमत नाही हे सगळं कराय कोण पाहिजे बाई पाहिजे 400 माणसानं बाई आणून घातली आता ही बाई रोज दूध तूप करायची काही महाराजाला खायला द्यायची काही घरी न्यायची महिनाभर सुरळीत चाललं महिन्यानंतर यानं विचार केला लोकांना झोपडीत आणून घातली आपण बाहेर जाऊ देणं बरोबर नाही तिच्यासोबत लग्न केलं आणि नवीन संसाराला सुरुवात लक्ष आहे का विनोद म्हणून घेऊ नका माझा महत्वाचा मुद्दा घ्या लेकरं बाळ घरदार सोडून आला होता एका लंगोटीनं पुन्हा संसार सुरू करून दिला महाराज एवढे आपल्यावर विषयाचे संस्कार पडलेले आहेत विठ्ठला काही माणसं म्हणतात महाराज मुंबईला गेलो तेव्हा फक्त अंगावरचा ड्रेस होता आता 2 बंगले एक गाडी आहे सगळं आहे जाऊन काय केलं संसारच केला ना तू काय परमार्थ थोडाच वाढवला संसारच वाढवला ना महाराज मग संसाराचे संस्कार असल्यामुळे मन देवाकडे येत नाही कारण पहिलं दुसरं कारण मनाला बंधन आवडत नाही महाराज मनाला बंधन नको आहे परमार्थ म्हणलं की बंधन आहे माळ घातली पाहिजे गंध लावला पाहिजे एकादशी केली पाहिजे तुळशीला पाणी घातलं पाहिजे हरिपाठ केला पाहिजे आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी केली पाहिजे मनाला हे बंधन आहे पण मनाला ते बंधन आवडतात का नाही मनाला सैराट राहायची सवय लागली बंधन नको आज कोणाला बंधन पाहिजे महाराज सांगा आज पोरगी लग्न करायच्या अगोदर पोराला बोलून घेते हे बघा माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझ्या काही अटी आहेत कळतंय ना तुम्हाला स्टँडर्ड असतं हा माझ्या काही अटी आहेत माझी पहिली अट मी खेड्यात राहणार नाही माझी दुसरी अट तुमच्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही माझी तिसरी अट मी शेतात जाणार नाही मग काय खाती मी शेतात जाणार नाही माझी चौथी अट माझ्या मोबाईलला हात लावायला जमणार नाही माझा पासवर्ड विचारायचा मला प्रायव्हसी हवी आहे महाराज कुणाला बंधन आवडतात आज चला बोला मोबाईल हात लावायचा नाही पासवर्ड तर लोक सांगतच नाही काय तर ते सगळे टिंबी गुतून टाकतात एक रिकाम कायच असतं मोबाईल मध्ये काय नाही माहित नाही बाबा जरा 4G आहे एखाद्या पोटात दुखायला लागलं बायको म्हणे पोटात दुखायला लागला बायको म्हणे मग ते मोबाईल म्हणून पहिल्यांदा डॉक्टरला फोन लावून बायको म्हणे याचा पासवर्ड सांगा बरं वाटायला राहू दे म्हणे आता धन्यवाद बाकी परसाद घ्या प्रायव्हसी आज कोणाला बंधन आवडत नाही मनाला बंधन नकोय बंधनात नकोय पण आता मला सांगा हे बंधन नसतात ऐका बरं का हे बंधन नसतात हे जीवाचं हित करणारे असतात पण अज्ञानामुळे जीवाला ते बंधन वाटत असतात माया होत तुम्हाला बोलेल मी ऐका पूर्व नेमकंच रांगायला लागलं की आई दरवाजाला काय लावते फळी लावते बरोबर आहे बरी फळी लावलेली पोराला आवडते का बोला ना नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढ्या तर जोरात बोला फळी लावलेली पोराला आवडते का नाही बरी फळी पोराच्या हिताची आहे का हिताची आहे हिताची आहे ना आईनं
दरवाजाला फळी लावली, याच्यात पोराचं काय आहे हित आहे. कारण आईला माहितीये रांगत रांगत जर एखाद्या दिवशी बाहेर गेलं तर पडल, याचा हातपाय मोडल, म्हणून ही फळी गरजेची आहे. पण पोराला ते आवडत नाही. तसं संत सुद्धा या जीवावर काही बंधनं टाकतात, ते जीवाच्या हिताचे असतात महाराज, पण अज्ञानामुळे जीवाला ते बंधनं वाटत असतात. म्हणून मन देवाकडे येत नाही. आणि तिसरं कारण, मन देवाकडे गेल्याच्या नंतर मनाचं स्वतंत्र अस्तित्व शिल्लक राहत नाही. देव पहावया गेलो, येतानी दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर आहे का? नाही 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 नाही. देव पहावया गेलो, तेथे देवाची ओणी ठेलो. मनाचं अस्तित्व शिल्लक राहत नाही, म्हणून मन देवाकडे येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझं मन तुझ्याकडे लागलं पाहिजे. देवा माझं मन तुझ्याकडे लागलं पाहिजे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दी. मनाला विनंती करतात, देवा माझं मन तुझ्याकडे लागलं पाहिजे. पण महाराज तुकाराम महाराजासारखे महात्मे सुद्धा या मनापुढे हातबल झालेले आहे. कारण म्हणतात, देखना इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के घोड़े पड़े, अपने रथ को सुमार लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मन को विषयों के विष से हटाते कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मन को विषयों के विष से हटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मनाला विषयापासून थोडं बाजूला काढा आणि एक ना एक दिवस त्या भगवंताला माझी आठवण येईल असा विश्वास ठेवा. या मनाला समजून सांगून तुकाराम महाराज हातबल झाले. आणि शेवटी या मनापुढे हातबल झाल्यानंतर देवाला विनंती करतात, माझे चित्त तुझे राहो आईसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारी दातारा. तुकाराम महाराज म्हणले, देवा माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. अभंगाच्या पहिल्या चरणात भूताची हे
वार्ता शुभ ऐके जेवे माता. महाराज म्हणतात पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईच्या मनाची जी स्थिती झालेली असते, भजन करत असताना माझ्या मनाची जी स्थिती व्हावी. मायावो, पुत्राची शुभ वार्ता ऐकायला आई किती प्रसन्न मनाने असते. शुभ वार्ता जाऊ द्याव, तोत्र जरी पोरग बोलायला लागलं तर कोणता पाहुणा आली की आई म्हणते ती कविता म्हणून दाखव बरं बाळा. किती कौतुक वाटतं लेकराचं माय आहे काय, किती कौतुक वाटतं. माय बाबा पुढे लाड केले, माय बाबा पुढे माय बाबा पुढे मोठं जरी झालं तर शरीरान झालं अजून आहे का, अवयवान वाढलं लेकरूच आहे पण अजून आहे का. माय बापा पुढे लाडके त्याचे मोल करू कवतुके का, बोल त्याचे बोल करू कवतुके. आई वडिलाला लेकरू कसं जरी असलं तर कौतुकच असतं का नाही माय आहे का नाही. पोरग जर चाठळपणा जरी करत असलं ना, आगाऊपणा जरी गावात करत असलं, एखाद्या पोरीची छेडजडी काढली त्याची माय म्हणते मा पोरग म्हणजे किसनची नाही का, बोलल्या खोका नाही पाहिजे काय बनतील आणि काय उपमा देतील सांगता येत नाही महाराज. काय उपमा लेकराला का आवडतं तिथं तिला, बरोबर आहे का नाही. दुसरं काय कसं असलं तिथं तिला आवडतं ना सांगा. एका बाईनं मला चहा प्यायला नेलं, तिचं पोरग अंगणात बसले, नाकातून गंगा ना घाणीन भरलं, माशा लागायल्या, तरी त्याची आई मला म्हणते महाराज मावा कसा बसला. म्हणलं चांगला बसला, चहा होतो त्या हात लावू नको, तसाच बसू द्या. आवडतं ना, अहो अमंगळ जरी असलं तरी आवडतं ना, मग चांगलं असल्यानंतर का आवडणार नाही. मी सांगू तुम्हाला, आई गुणवान पोरावर प्रेम करते नवल नाही, अवगुण्यावर सुद्धा तेवढंच प्रेम करते. गुणवान पोराला जवळ घेते नवल नाही, अवगुणी जरी असलं तरी त्याला तेवढ्याच प्रेमान जवळ घेते. मी सांगेन तुम्हाला, ऐका, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. आणि ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. ऐका बरं का दादा, करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सिझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार आपल्यावर कोणी करणार नाही. हा लक्षात ठेवा, चेहरा पाहिल्यानंतर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, गुण पाहिल्यानंतर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, पण चेहरा न पाहता, गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस पोटातच जी आपल्यावर प्रेम करते तिला आई म्हणतात. लक्षात ठेवा बरं का. बाळांत हा शब्द आहे ना माया, बाळांत शब्द कसा तयार होतो बघा. झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो बरं का. पण महाराज, लालने पालने दुःखम प्रसूता याश्च वेदना. मुलाचं लालन पालन करत असताना कमी दुःख असतात का. प्रसूतीच्या वेदना जी आई झाली तिला विचारा. पण एवढ्या अडचणीत, एवढ्या दुःखात आई लेकराला जन्माला घालते, हा सामान्य उपकार नाही. लक्ष देऊन ऐका.
या मायांना 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतात भरत महाराज, पण यांनी धरलेला उपवास कधी स्वतःसाठी नसतो. एक तर मुलीसाठी तरी असेल, नाही तर मुलासाठी तरी असेल, नाही तर नवऱ्यासाठी तरी असेल, नाही तर होणाऱ्या जवायासाठी तरी असेल. यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. घरात बनवलेली भाजी आईच्या आवडीची कधीच नसते. मुलाच्या आवडीची असेल, मुलीच्या आवडीची असेल, सासूच्या आवडीची असेल, सासऱ्याच्या आवडीची असेल, दीराच्या आवडीची असेल, पण तिच्या आवडीची भाजी कधीच घरात बनत नाही. अजून सांगेल, स्वयंपाक जर शिल्लक राहिला नाही तर कोणतीच बाई अशी नाही महाराज स्वतःसाठी स्वयंपाक बनवून जेवण, पण तिचं पोरग अर्ध्या रात्री जरी आलं तर त्याला जीव घातल्याशिवाय झोपत नाही, तिला आई म्हणतात. तिला आई म्हणत असतात. एवढं गुणवान पोरग जाऊ द्यावं, अवगुण्यावर सुद्धा आई तेवढंच प्रेम करते. 5 झाले, किती प्रेम असतं महाराज, किती काळजी करते लेकराची बघा. या मायांना कळेल. मायाव मिक्सर नव्हते तेव्हा पाट्यावर चटणी वाटायच्या बघ, हे नाही. माझी आई बी वाटायची, काही त्याला लई दिवस नाही झाले. पाट्यावर चटणी वाटायच्या, आणि पाट्यावर चटणी वाटत असताना दारातून आवाज येतो, मम्मी आहे किंवा आई आहे, झाली आई झाली झाली म्हणलं की आईला कळलं आई झाली म्हणलं की त्याची माय चटणी वाटत असते. मग ती काय म्हणते, ओ त्या बाळूची तेवढी शीद वापर, त्या बाळूची तेवढी शीद वापर. त्याचा बाप म्हणतो, तू काय करायली, कळत नाही का तुम्हाला, मी चटणीची हात मी चटणी वाटायला लागले, त्याची तेवढी शीद धुवून काढा. महाराज चटणीचे हात आहे म्हणून आईनं त्याची शीद धुतली नाही, तरी पोरग म्हणतो आई तुला कळत नाही. मला वाटतं ते हातानं धुवायला पाहिजे होत, हात झाली असती मग कळली असती जर आहे का नाही. तरी म्हणतो आई तुला कळत नाही. अरे डोळ्यात काजळ घालते आई, डोळ्याला लागू देत नाही, बुबळाला लागू देत नाही. महाराज किती सुंदर पटकन काजळ घालते, तरी पोरग म्हणतो आई तुला कळत नाही. मला सांगा, तिला कळलं नसतं तर तिने डोळ्यात काजळ घालायच्या आणि गाडीचं वंदन घातलं असतं ना, बरोबर आहे का नाही. किंमतच कळत नाही महाराज आईची. 5 झालेल्या पोराला कदाचित आई कळणार नाही, पण नापास झालेल्या पोराला आई लवकर कळते. नापास झालेल्या पोराला आईची किंमत कळते. एक पोरग नापास झालं, रडतच घरी आलं नाही म्हणे, कोणता डोंगर कोसळला तुमच्यावर, काय झालं तुम्हाला रडायला. ती म्हणे आई मी नापास झालो. त्याची माय म्हणे नापास झाला मग काय मोठी गोष्ट आहे, जाय जेवण कर. नापास होणं मोठं नाही तिच्या दृष्टीने, जाय जेवण कर. ते पोरग म्हणे बाबा, आपल्या भाषेत बाबा. त्याची माय म्हणे त्याच्याकडे मी पाहते तू जेव, त्याच्याकडे मी पाहते तू जेव. महाराज ते पोरग घाबरतच जेवत असतो बघा. आणि ती माय मार्क लिस्ट घेते टेबलवर ठेवते. बाप बाहेरून आला, मार्क लिस्ट पाहिली, तळपायच्या मस्तकाने. कुठे ते नालायक, पाहिजे ती गाडी घेऊन दिली, पाहिजे तो मोबाईल दिला, जिओचं सिम दिलं, फुल रिचार्ज मारून दिला. त्यानंतर ते वाढ झाला सगळा. फुल रिचार्ज मारून दिला. 4 विषयात नापास, इंग्रजी लालेज, इतिहास लालेज, भूमिती लालेज, विज्ञान लालेज. कुठे ते नालायक, बोलू त्याला माझ्याकडे. त्याची माय म्हणे ओरडू नका, ती त्याची मार्क लिस्ट नाही, तुमची 10वीची. तुम्ही 10वी 4 विषयात नापास झाले, मग पोरग एका विषयात नापास झालं, एका शब्दात पोराला दुखायचं नाही. मला उद्देश आहे माझा, अरे नापास झालेलं जर एवढ्या आनंदाने आई स्वीकारते तर 5 झाल्यानंतर तिला किती आनंद होता असेल. महाराज मी उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका. टोकियो ऑलिम्पिक या जगातल्या स्पर्धेमध्ये यंदाच्या साली टोकियो ऑलिम्पिक ही जगातली स्पर्धा आहे, आणि त्या जगातल्या स्पर्धेमध्ये आपल्या भारताचा हरियाणाचा नीरज चोप्रा गेला होता. नीरज चोप्रा. आणि त्या नीरज चोप्रानं भालाफेक मध्ये जगाच्या पाठीवर भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं. महाराज पहिलं गोल्ड मेडल हरियाणाच्या नीरज चोप्रानं जागतिक स्पर्धेमध्ये भारताला मिळवून दिलं. मला सांगा, ही बातमी जेव्हा त्याच्या आईला वडिलाला कळली असेल तेव्हा त्याच्या मायचा आनंद गगनात मावत असेल का? बोला. तिच्या आईचा आनंद गगनात मावत असेल. अरे जगातले सगळे सुख त्या आईला वाटत असेल आज माझ्या पायाजवळ आहे. माझ्या पोरानं आमची तर मान जगाच्या पाठीवर उंचवली नवल नाही, पण आमच्या देशाची मान सुद्धा जगाच्या पाठीवर उंचावली. याला म्हणतात शुभवार्ता. आईनं मुलाला जन्म द्यायचा असा दिला पाहिजे. कर्तृत्व करा दादा हो, बाकी काय नाही. मोबाईल कुठे पाहत बसता? अरे लोकांनी तुम्हाला मोबाईलवर रात्रंदिवस पाहत बसलं पाहिजे असं काहीतरी कार्य करा जीवनामध्ये.
असं काहीतरी कार्य करा. आणि मोठे झाल्यावर मोबाईलच बघायचा ना, बाकी करायचं काय. एवढे पोरं आहे महाराज, आज मायबाप त्यांच्या जवळ मोबाईल देत बसतात आणि ते पोरं मोबाईलच्या वर गेम खेळत बसतात. काय जीवनात मिळवणार आहे आपण, बोला. माझी विनंती आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. त्या नीरज चोप्राची मुलाखत तुम्ही ऐका. त्यानं सांगितलं, मी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला जायच्या अगोदर 1.5 वर्ष मोबाईल पासून दूर होतो, म्हणून मी हे करू शकलो. लक्षात ठेवा. अरे मोबाईल नसावा या मताचा मी अजिबात नाही, पण काहीतरी त्याला नियम ठेवा ना. 15 दिवसाला एकादश धरताना तसं मोबाईलला सुद्धा एखादी एकादश असली पाहिजे महाराज. विठाला विठाला. आपल्या पोरानं जगाच्या पाठीवर भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं ही बातमी जेव्हा त्याच्या आईला कळाली असेल, तेव्हा त्याच्या आईच्या मनाची स्थिती काय झाली असेल. महाराज म्हणतात, हेच उदाहरण देवा. त्या आईला शुभ वार्ता ऐकत असताना जेवढा आनंद झाला, जेवढं मन प्रसन्न झालं, भजन करत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तसं राहिलं पाहिजे. माझे मन गाता ऐकता हरी गुण. ऐका, गात असताना सुद्धा मन तेवढंच प्रसन्न असलं पाहिजे, ऐकत असताना मन तेवढंच प्रसन्न असलं पाहिजे. किती प्रसन्नतेने गातात महाराज सांगा. कंटाळवानं नाही वाटलं पाहिजे. भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुकेना. महाराज म्हणतात, भजन जर ओंगळवाना असेल ना तर ते नरकाला नेत असतं, म्हणून फ्रेश असलं पाहिजे माणसं. तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझी उघड ऐका. गात असताना महाराज आता हे गाण्याचं काम करतात आणि तुम्ही जांभळ्या देण्याचं नाही. गाताने सुद्धा एवढ्याच आनंदानं आणि मग ऐकताना सुद्धा तेवढाच आनंद असला पाहिजे. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गातो. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. नेमाच्या वारीपेक्षा प्रेमाची वारी देवाला लवकर कळते. म्हणतात ना, जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में वेद पढ़े और भेद करे, जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता आए, कोई कितना चाहे ज्ञान करे भगवान को पाना, क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली. प्रेमाच्या नगरात आला नाही त्याला प्रेमाची किंमत काय करणार महाराज. अरे वेद शास्त्र संपन्न आहे पण मन चांगलं नसेल तर काय फायदा आहे सांगा.
कमी शिका पण मनान चांगले राहा. लक्षात येते माझं बोलणं? मन चांगलं असलं पाहिजे ना. प्रेम नसेल तर काही फायदा नाही, लक्षात ठेवा. म्हणून सांगे गात असताना सुद्धा मन तेवढं प्रसन्न असलं पाहिजे आणि ऐकत असताना मन तेवढंच प्रसन्न असलं पाहिजे. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. गाता आणि ऐकता याच्यासाठी सांगतो. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारलं. नंतर सीता मातेला सोडवलं आणि अयोध्येमध्ये घेऊन आले. अयोध्येत आल्याच्या नंतर लक्ष देऊन ऐका. अधिकार परत्वे ज्यानं ज्यानं जशी जशी कामगिरी केली तसं तसं त्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू होता. सर्वांना बक्षीस दिले. म्हणजे रामायणामध्ये ज्यांची कामगिरी आहे हनुमंतराय, आतापासून इथेपर्यंत एवढं मोठं कार्य हनुमंतरायाचं आहे, पण त्या हनुमंतरायाला मात्र काही दिलं नाही. रामायणातून हनुमंतराय बाजूला काढले तर रामायणात काही शिल्लक राहिल्यासारखं वाटत नाही. हनुमंतरायाला मात्र काहीच दिलं नाही. सीतामातेला राग आला. सीतामाता प्रभू रामचंद्राला म्हणते, देवा अहो त्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी केली, त्या हनुमंतरायाला तुम्ही काहीच दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, सीते बरं झालं तुझ्या लक्षात आलं, पण माझ्याकडे हनुमंतरायाला द्यावा असं काही नाहीये. तुझ्याकडे काही असेल तर तू दे. काय द्यावे त्याशी? हवे उतराई ठेविता पायी जीव थोडा. माझ्याकडे हनुमंतरायाला द्यायला काही नाही. तुला जे वाटलं ते तू हनुमंतरायाला दे. आणि ऐका माया हो, सीता मातेनं आपल्या गळ्यातला बहुमोल असणारा नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाला दिला. हनुमंतरायाने तो हार घेतला, त्याचे मणी फोडला. मणी फोडलं, पाहिलं, फेकून दिला. दुसरा मणी घेतला, फोडला, पाहिलं, फेकून दिला. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, हनुमंता माझ्या गळ्यातला बहुमोल असणारा नवरत्नाचा हार मी तुम्हाला दिलाय आणि तुम्ही मणी फोडून त्याच्यात बघता काय? काय बघता त्या मोबाईल मध्ये तुम्ही? काय बघता त्याच्यामध्ये सांगा. हनुमंतराय म्हणले सीतामयाला, मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. काय? या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. सीता माता म्हणते, हनुमंता या मण्यात कुठे राम असतो का? हनुमंतराय म्हणले, या मण्यात राम नाही ना, मग याच माझ्याजवळ काही काम नाही, फेकून दिलं. जो नहीं राम का वो मेरे नहीं काम का. म्हणून जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. पण आज असं आहे, संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. संतांच्या संगती केल्यानंतर रामाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. महाराज नवरत्नाचा हार होता, पण राम नाही म्हणून हनुमंतरायानं फेकून दिला. मला जरा बोलत चला. तुम्ही रस्त्याने चाललात आता कीर्तन संपल्यावर आणि जाता जाता तुमच्या पायाला एक मूर्ती लागली. एक होती रामाची आणि एक होती रावणाची. तुम्ही कोणती उचलाल? बोला बोला बोला. रामाची उचलाल. पुढे गेल्यानंतर अजून मूर्ती पाहायला लागली. एक होती रामाची आणि एक होती रावणाची. पण रामाची होती दगडाची आणि रावणाची होती सोन्याची. आता कोणती उचलाल? बोला ना. रावणाची सोन्याचा असला तर रावण बी चालेल, सोन्याचा असला पाहिजे. हा एवढा फरक आहे. हनुमंतरायाने हार फेकून दिला महाराज. हनुमंतरायाने हार फेकून दिला. सांगितलं राम नाही ना, याचं काम नाही. आणि राम पाहिजे प्रत्येक गोष्टीत महाराज. बोलण्यात राम पाहिजे, वाजवण्यात राम पाहिजे, गाण्यात राम पाहिजे, सगळ्या गोष्टीत राम पाहिजे. लक्षात ठेवा. माणूस मेल्यानंतर काय म्हणतात याच्यातला? राम गेला. राम गेला की माणसं जवळ ठेवत नाहीत. लक्षात ठेवा. राम पाहिजे ना. हनुमंतराय म्हणले याच्यात राम नाही, याचं माझ्याजवळ काम नाही. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते, हनुमंता या मण्यात राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला. तुमचं हे शरीर आहे, शरीरात राम आहे का? सीतामाता म्हणते. असं म्हणल्याच्या नंतर हनुमंतरायानं सीतामातेच्या समोर उभे राहिले आणि हनुमंतरायानं आपली छाती विदीर्ण केली आणि राम, लक्ष्मण, सीता या तिघांचं दर्शन आपल्या हृदयामध्ये करून दिलं. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने.
देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने सीता माता आणि लक्ष्मण या सर्वांचं दर्शन हृदयामध्ये करून दिल्यानंतर ऐका, प्रभू रामचंद्र म्हणजे हनुमंता तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे, मागा तुम्हाला काय मागायचं. तेव्हा हनुमंतराय काय म्हणले माहित, देवा मला काही नको, माझ्याजवळ धन आहे. कोणतं? पायोजी मैंने पायोजी मैंने राम रतन धन पायो. ऐका बरं, हे धन चोरल्या जात नाही, मला खर्चल्या जात नाही. खर्चे ना छुटे चोर ना लुटे, दिन दिन बढ़त सवायो. रोज वाढणार धन आहे, याला चोरणार पण नाही कोणी, आहे का नाही. आणि असं धन जीवनामध्ये मी मिळवलं. बघ प्रभू रामचंद्र म्हणे हनुमंता तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे, मागा तुम्हाला काय मागायचं. तेव्हा हनुमंतराय म्हणले देवा तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर एक करा, जिथं जिथं तुमची कथा चालू आहे तिथं तिथं मला ती ऐकता यावी, आणि जिथं जिथं तुमची कथा नाही तिथं तिथं मला ती करता यावी. म्हणून जुने लोक म्हणतात रामायणात कोणी जरी नसलं तर कोण बसलेलं असतं, हनुमंतराय बसलेले असतात. आणि एक आसन कथेमध्ये हनुमंतरायला ठेवतात आणि म्हणतात काय, हनुमंत विराजे आई हनुमंत विराजे. म्हणून हनुमंतरायाला बोलवतात. हनुमंतराय म्हणजे जिथं कथा चालू आहे तिथं मला ती ऐकता यावी, आणि जिथं कथा नाही तिथं मला ती करता यावी. गाता ऐकता हरिगुण तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. हे कळलं नसेल तर नादी लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. तुका म्हणे पाय कास विजय पेले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. विठोबा अभंगाचा धावत्या वेगात 2 चरणाचा अर्थ आपण विस्तारानं पाहिला. अगोदर भावार्थात मी सगळ्या चरणाचा अर्थ तुमच्या समोर मांडला, आणि तुकाराम महाराजाच्या अभंगाचा अर्थ मी करावा एवढा मोठा माझा अधिकार नाही. फक्त जे गुरुच्या मुखातून मोठ्याच्या मुखातून ऐकलं ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य वाटेल ते घ्या, अयोग्य वाटला असेल ते टाकून द्या. नाहीतर माणसं 2 तास कीर्तन ऐकतात आणि महाराज चुकला कुठं एवढं घरी घेऊन जातात. बोलणारा चुकणार, करणारा चुकणार. बरोबर आहे. जो करत नाही तो चुकल कशाला महाराज, जो बोलत नाही तो चुकत कशाला, सांगा बरं का. आता हे कार्यक्रम जे करतात त्यांनाच माहिती किती कष्ट असतात. बाकीच्या काय, ज्याला करायचं नाही ते अवघड असतं. 11 रुपये वर्गणी देणार पण बेजार करून सोडणार माणसं, आहे का नाही. पहिलंच बरं होता, तिकडून महाराजांनी इकडून लोक, आता जमलं नाही.
माईक इकडे पाहिजे होता, महाराज तिकडे पाहिजे होता, भोंग्या इकडे पाहिजे होता. 11 रुपयात भोंग्याच घेऊन जायचो या घरी, पुन्हा इकडे येऊन नको तू. आहे काय महाराज एक वाक्य बोलतो कळलं तर बघा, सप्ता करणं फार अवघड आहे. सप्ता करणं एवढं सोपं नाही. बाकीचे काम सोपे आहे महाराज, बाकी काम करायचे असल्यावर अडचणी येत नाही. पण सप्ता म्हणलं की लाख अडचणी येतात आणि त्या लाख अडचणीला तोंड द्यावं लागतं करणाराला. एक वाक्य बोलतो कळलं तर बघा, जो मेहनत करता है उसे गलती होती है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही तो आयुष्य फक्त चुका काढण्यात जातं महाराज. हे असं नव्हतं पाहिजे म्हणणारे खूप आहे, पण कसं असतं करून दाखवणारे कमी आहेत. असं नव्हतं म्हणू नका, असं पाहिजेच नव्हतं म्हणू नका, कसं असतं पुढच्या वर्षी सामील व्हान करून दाखव, करून दाखव ना महाराज. करतात त्यांना आडपाय घालू नका. बघा आपल्याला आवडत नाही ना कीर्तन, गोदड घेऊन घरी पडा, काही तुमच्याहून बंद नाही. पण ज्यांना आवड आहे त्यांना करू द्या. चुका म्हणे सत्य कर्म व्हावे, घातली भय नरका जाणे. रिकामा नरकाचे दरवाजे उघडा कशाला ठेवता. चांगलं राहा, करता आलं चांगलं करा, वाईट बोलू नका, वाईट करू नका. लक्षात ठेवा, जेवढं चांगलं आपल्याकडून होईल तेवढं चांगलं करत चला. पहिलेच 1.5 वर्ष झाले महाराज हे कीर्तन भजन सप्ते बंद होते. आपलं भाग्य गावचं, आपलं मागच्या वर्षी बी सप्ताह झाला आणि या वर्षी बी म्हणजे आपले कोरोनात बंद नाही राहिलं. पण जे गाव होते का नाही काही काही महाराज कोरोनात सप्ते बंद झाले, लोकांना माय काही मिळाले नाही. बरं मेळ लागला नाही या कोरोनाचा कोणाला. मला एक काल चालता चालता म्हणजे महाराज कोरोना वाढायला लागला. अरे मला 1.5 वर्षाचं झालं ते लहान कसं रे, मोठं होणारच आहे ना ते. आता सांगा बरं, मोठं होणारच आहे का नाही. लक्षात ठेवा महाराज, आताशी तर 3रीत गेले ते, अजून त्याची मॅट्रिक व्हायची, 12वी ग्रॅज्युएशन PhD सगळं राहिलं त्याचं अजून. बरं मेळ नाही या कोरोनाचा कोणाला. आहे का कोणी म्हणतं मास्क लावल्यावर होत नाही, कोणी म्हणतं सॅनिटायझर वापरल्यानं होत नाही, कोणी म्हणतं लस घेतल्यानं होत नाही. मेळ नाही. लस घेणाराला झाला, मास्क लावणाराला झाला, न लावणाराला झाला, सर्वांना झाला, घरात बसणारा झाला, फिरणारा झाला. काही मेळच नाही अजून याचा कशाने होतो. बरं पहिले ते बैलाला लावायचे भाऊ, आता माणसाला लावायची. पहिल्यांदा शिकल्यानंतर म्हणायचे सत्य शिकलं, आता म्हणतात उठतापासून उठ 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 उठ. आता बदला, पहिले ट्रकच्या मागे लायचे सुरक्षित अंतर ठेवा, आता माणसाच्या पाठीवर सोशल डिस्टन्स, 2 गज की दूरी, मास्क नहीं जरूर, कदर आलाय बापाया दादा. हाताला गोड लावायला कंटाळा आला का नाही मार. लक्षात ठेवा मेळ नाही. पहिल्या लॉकडाऊनला म्हणले लगे पहिल्या सुरुवातीच्या मांसाहार करणाऱ्याला कोरोनाची भीती जास्त आहे. लोकांनी कोंबड्या फुकट वाटल्या, काही पुरून टाकल्या, काही वाटून टाकल्या फुकट. या लॉकडाऊनला म्हणले मांसाहार करणारा कोरोनाची प्रतिकार शक्ती जास्त आहे. मांसाचे भाव वाढले, काही माळकऱ्याने माळा तोडल्या, काही माळकऱ्याने झटके आणले, काही माळकऱ्याने माळा तोडल्या महाराज. आहे 3री लाट येऊ नये तुकाराम बुवा, आणि जर आली तर हे माळा तोडणारे राहू नये बघा. एवढी देवाला विनंती आहे. आता बाकी काय विनंती करता येणार सांगा. अवघड आहे का नाही महाराज. देव जावा अथवा म्हणण्यापुरतच का पांडुरंगी माळ तोडत असतात का महाराज. अरे मरावं तर लागणारच आहे ना. हे बघा, एक तर माळ घालू नका, माझी विनंती आहे तुम्हाला. पहिली एक तर घालू नका, आणि घातली तर पुन्हा काढू नका. माळीचा झटका वाईट आहे महाराज. तुम्ही कशाच्या बी नादी लागा, पण माळी सोबत बेईमानी करू नका, माझी विनंती आहे तुम्हाला. लक्षात ठेवा, माळ म्हणजे काही चेष्टा आहे का. माळ कधी घालतात लोक, काही म्हणतात पावसाने गेली, तू बरा नाही गेला पावसाने, माळच कशी गेली. हा अवघडच आहे का नाही सांगा बरं. माळ एक सांगतो म्हणून दादा जपा जपा, पांडुरंगा सोबत चेष्टा आहे ना ती, म्हणून माळ करू नका. बरं आता असं आहे ना महाराज, या चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट. चायना मॉडेल म्हणजे चाललं तर चाललं, नाही तर बंद पडतं. पण हे रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती. मी तर म्हणतो मास्क लावून लावून जोपर्यंत नाक चीन सारखं चपट होत नाही तवरक हे काय जात नाही. पण कोरोनाने एक चांगलं केलं भरत महाराज, बायकुल कळायचं बंद झालं. वास दारूचा येतो का सॅनिटायझर तेवढा कार्यक्रम कोरोनाने चांगला केला. काही गोष्टी कोरोनाने चांगल्या केल्या, काय काय चांगलं केलं आहे का. ज्याला कधी परिवाराला वेळ देता येत नव्हता त्याला फुल टाइम परिवाराला वेळ देता आला कोरोनामुळे. वेळेवर जेवण
जेवण मिळालं कोरोनामुळं, आहे का नाही? पाहिजे तेवढी झोप मिळाली कोरोनामुळं. 8 महिन्याचं राशन फुकट, खाल्ल्याला जागा 8 महिन्याचं राशन फुकट मिळालं. कशामुळं? कोरोनामुळं. आहे का? एखाद्याच्या पोरीचं लग्न करायचं, एकर भरी काय जेळ होती ते पैसे वाचले. कशामुळं? कोरोनामुळे. एखाद्याच्या पोरीला 10-20 हजाराचं भांडं द्यायचं, ते बी पैसे वाचले. कशामुळं? कोरोनामुळं. लग्नात जी टाकाटाकी असते त्याची पक्की जिरली. कशामुळं? कोरोनामुळं. जी वरमाय म्हणायची मला कुरडे नाही पापड नाही, तिच्या घरीच पापड झाला. ती झटका हाणायचे कामच राहिले नाही. माझ्या पुढे आरती नाही, मी जेवतच नाही, तू येऊच नको, तू कामच नाही काय. कोरोनाने जिरवली सगळ्याची महाराज. आत ववाळणी नाही, बाहेर ववाळणी नाही, घरीच राह, कोणतीच ववाळणी नाही. लक्षात ठेवा, कमी माणसात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. कमी खर्चात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना पत्रिकेचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना बँडचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं, बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना जेवणाचे पाहुणे खुश होऊ शकतात कळलं कोरोनामुळं. सकाळी 6 वाजता नवरी माहेरातून सासरला जाऊ शकते कळलं कोरोनामुळं. मामा राहिला, राहू दे मामा राहिला, उरका फटकन. 4 वाजता उठायचे लोक. अवघड आहे का? शिकवलं आपल्याला कोरोनाने. ऐका, लक्षात ठेवा, हवेतल्या लोकांना जमिनीवर आणलं कोरोनाने. जे मुंबई पुण्याला साहेब होतं ना, ते पहिल्या लॉकडाऊनला गावात आलं. त्याला वाटलं आपल्याला गावात जायला कोण अडवणार आहे. गावातलं फाटकं बी म्हणे 14 दिवस वावरात. साहेब असं मुंबईचे जमत नाही, काय नशाच उतरली माणसाची, आहे का? 8 दिवसाला आजारी पडणारा दवाखाना बंद झाला. हे म्हातारे आजारी पडायचे बरोबर म्हणे, बाबा तुम्ही आजारी पडायचे. तर माहिती आता दवाखान्यात नाव काढी 14 दिवस कोण ठेवतात. दवाखान्यातून झाला मला. घरच्या अन्नाची किंमत कळाली कोरोनामुळं, परिवाराची किंमत कळाली कोरोनामुळं, खेड्याची किंमत कळाली कोरोनामुळं. ऐका, जगातल्या सगळ्या नोकऱ्या, सगळे व्यवसाय बंद पडू शकतात. परमनंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहते. याची जाणीव करून गेली कोरोनाला महाराज. सगळं थांबलं तर चालेल, पण शेतकरी थांबला तर जग उपवाशी मरल, याची जाणीव कोरोनानं करून दिली. पण आज त्या शेतकऱ्याची लाईट बंद केली. शोकांतिकाच 3-3 महिने लोक परेशान आहेत, आणि आज नेमकी चांगली यायची पिकं वेळ लाईटी बंद करून टाकल्या महाराज. ही शोकांतिका आहे. फक्त म्हणण्यापुरतं मर्यादित आहे. भारत कृषी प्रधान देश आहे, आणि जास्तीत जास्त आत्महत्या तर शेतकऱ्याच्याच आहे. कृषी प्रधान म्हणून घेणाऱ्या देशात जास्तीत जास्त आत्महत्या शेतकऱ्याच्या आहे. ज्यानं घड्याळ काढली त्या घड्याळीचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याच्या कंपनीला आहे. ज्यानं मोबाईल काढला त्या मोबाईलचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याच्या कंपनीला आहे. ज्यानं गाडी काढली त्या गाडीचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याच्या कंपनीला आहे. मग शेतकऱ्यानं घाम गाळून माल पिकवला, त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला कधी मिळणार आहे? आणि जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत शेतकरी सुखी राहणार नाही महाराज. ही लाखाची 1.5 लाखाची भिकेची शेतकऱ्याला गरज नाही. तुम्ही त्यांच्या मालाला योग्य भाव द्या, ते तुम्हाला विकत घेतील. ताकद आज शेतकऱ्यांची आहे, पण हातभर व्हावं लागतं यांच्या पुढे आपल्याला. माझी विनंती आहे तुम्हाला, कोणतंही सरकार जरी असलं तर शेतकऱ्याचं हित नाही महाराजांना. योग्य वेळेला त्या माणसाला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहायचं नसतं. लक्षात ठेवा, आज ही शोकांतिका आहे, आणि आत्महत्या करत बसू नका. तुमच्यावर 2-4 लाख बँकेचं कर्ज आहे म्हणून मरू नका. आज आत्महत्या जर करायची असेल तर कोणी करावी माहितीये? कोट्यावधीचे घोटाळे करून मंत्री पदावर राहणारा आत्महत्या करायला पाहिजे महाराज. तुम्ही काय 2-4 लाखामुळे मरता बोला, आणि तुमच्या 2-4 लाखांनी देशाचं काय वाकडं होणार आहे? यान गिटी खाय, डांबर खाय, रोड खाय, तुमच्या 2-4 लाखांना काही होणार नाही. लक्षात ठेवा. माझी विनंती आहे, मरू नका दादा. अरे शिर सलामत तो पगडी पचा. एखादा बँकेवाला तुमच्या घरी आला तर त्याला म्हणा, हे बघा साहेब माझी परिस्थिती नाही भरायची, पण मी बुडवणार नाही, मी इमानदार. माझ्याकडे पैसे आले मी तुमचे पैसे भरून टाकेल, बरोबर आहे. लय बेजार करायला तर फक्त नाटक करायचं. हे पायी 5 लिटरची कॅन आणि तुझ्या नावाची चिठ्ठी होऊ द्या. जर दारात आले तर म्हणून ते म्हणा, हे भाऊ काय करू नका, तुम्हाला जाऊ द्या, पण आज काय करू नका. नाही एवढं नाटक करू नका, मरू नका. आयुष्य पुन्हा नाही महाराज. या जन्मावर, या जगण्यावर आजचा दिवस उद्या बदलणार आहे म्हणतात ना. दिस जातील दिस येतील भोग सुख दिस जातील दिस येतील भोग सुख
आनंद होईल, आनंद होईल. आजचा दिवस उद्या बदलणार आहे. निराश होऊ नका, हतबल होऊ नका. कोरोनात काय गमावलं आणि काय कमावलं याच्यावर चर्चा करत बसू नका. कोरोनात देवाने मला जिवंत ठेवलं, हा सगळ्यात मोठा देवाचा उपकार. सगळ्यात मोठा महाराज. अरे हॉस्पिटल विकत घेण्याची ताकद काही लोकात होती, पण त्यांना बी जावं लागलं. देवाने आपल्याला ठेवलंय ना, चांगलं ठेवलं देवाने आपल्याला, आहे का नाही? मग आता मला तोडा असंच ना? नाही 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 नाही, देवाने ठेवलं. आता तरी पुढे हाची नका करू नाश आयुष्याचा. जेवढं भजन करता येईल तेवढं भजन करा. आता या कोरोनावर लस आली बघा, सगळ्यांनी लस घ्या. लस घेतली का? सर्वांनी लस घ्या. आणि आली गावात तुमच्या लस, तर गावात आल्याबरोबर पहिल्यांदा गावातल्या काड्या करणारायला द्या. म्हणजे ते मेले तर गाव सुरक्षित आणि वाचली तर लस सुरक्षित. दुसऱ्यावर तपासून काय करता आता सांगा. म्हणून विनंती आहे, चांगल्या माणसाला जपत चला एवढी जाता जाता विनंती. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे महाराज. आपण आपल्या संस्कृतीला जपा. बोलण्यासारखं खूप आहे, घड्याळ थांबायला तयार नाही, वेळ झालेला आहे. एक मिनिट सर्वांना, महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं आवड भैरव सर्वांनी करा. तरुणांची विनंती आहे म्हणून एकच कडवं म्हणतो. आपण बनाएंगे मंदिर प्रत्येक कीर्तनात म्हणत होतो, पण मी आता ते बांधणं चालू झालं तेव्हापासून म्हणायचं बंदच केलं जवळपास. आता बनाएंगे मंदिर काय नाही, बन रहा है मंदिर. जागं होणं आज आपण गरजेचं आहे. सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला, धन्यवाद.